नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत डोंगरांच्या कुशीत पीक डिस्ट्रिक्टमध्ये। थांबा, येताना जो सिनिक व्ह्यू होता तो कसा सोडणार? थोडं मागे जाऊया। ह्या व्हिडिओमध्ये आज आपण एक्सप्लोर करू मॅमटोर, जिथे आपण एक छोटीशी हाईक करणार आहोत। आपण आणखी पाहू कॅसलटन, जे एक सुंदरसं गाव वसलेलं आहे, आणि पुढे जाऊन आपण एक नागमोडी घाटामध्ये ड्राईव्हही करणार आहोत, जो आहे इकडचा स्नेक पास। तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर आता आपण काही वेळापूर्वी गाडी खाली पार्क केली आहे। मँचेस्टरवरून 1 तासाभराची ड्राईव्ह होती, आणि नंतर मॅमटोरसाठी आपण वर एक शॉर्ट हाईकचा रूट घेतला आहे। सो फार आपण फक्त एक इनिशियल स्टेप्स घेतलेत, पण इकडून एक अप्रतिम व्ह्यू भेटतो या पूर्ण व्हॅलीचा। तर पुढे एक 20-25 मिनिटाची हाईक आहे, जी आपण कंप्लीट करणार आहोत, आणि पोचूया नेक्स्ट स्टॉपला। फायनली आपण पोचलोय समिटच्या टॉपला, आणि आपण उभे आहोत 1696 फीट अबव सी लेवल। हे जे स्टोन स्ट्रक्चर आपण पाहतोय त्याला बोलतात ट्रिक पॉइंट, जे ऑर्डिनन्स सर्वे यांनी नॅशनल मॅपिंग प्रोजेक्टच्या अंडर 20व्या शतकात सगळ्या एलिव्हेटेड रिजन्समध्ये सेट केले होते, आणि हे यूज होतात प्रायमरली मॅपिंग आणि सर्वेयन्ससाठी। आता तर ते फक्त एक लँडमार्क बनलं आहे आपल्यासारख्या हायकरसाठी। हाईक संपून आता आपण खाली उतरत आहोत आणि आपण जाणार आहोत विनॅट्स पासला।
जिथे आपल्याला पाहायला भेटणार आहेत लाईमस्टोनचे क्लिफ्स आणि नागमोडी वळणे. हा जो विनट्स पास आहे तो पूर्वी एक सी बेड होता, त्यामुळे आजही इथे आपल्याला फॉसिल्स आढळतात. आता आपण प्रयत्न करणार आहोत त्या समोरच्या क्लिफवर जायचं आणि तिथून आपण या व्हॅलीला कॅप्चर करूया. वायनेट्स पास नंतर आता आपण जाणार आहोत ट्रीक क्लिफ कॅव्हनला, जिथे आपल्याला पाहायला भेटतील रॉक फॉर्मेशन्स जसे स्टॅलेक्टाइट्स आणि ब्ल्यू जॉन स्टोन हे क्रिस्टल. फुल्ली बुक्ड असल्यामुळे आज तर आपल्याला कॅव्हन टूर करता नाही आली, ती आपण फ्युचरमध्ये पुन्हा ट्राय करू एका नवीन दिवशी. पण इकडच्या गिफ्ट शॉप्समध्ये तुम्हाला ब्ल्यू जॉन स्टोनपासून बनवले गेलेल्या सुंदर अशा कलाकृती पाहायला भेटतील. आपण फायनली पोचलो आहोत कॅसल्टन गावात. विजिटर सेंटरपाशी आपल्याला पार्किंग स्पेस नाही भेटली, तर आपण पुढे ट्राय करूया आणि तिथून पायवारीला सुरू करूया. फर्स्ट इम्प्रेशन्स या गावाचे तर टुमदार रस्ते आणि दगडी बांधकाम असलेली घरे याला एक हिस्टॉरिक लुक देतात. मस्त शांत गाव आहे. इथे स्लो लाईफस्टाईल आपल्याला अनुभवायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात चारही बाजूने उंच डोंगर रांगा आणि हिरवेगार चादरीने वेढलेल्या या गावासाठी आपल्याला एकच शब्द सुचतो, रमणीय.
सुंदर असं कॅसल्टन गाव पाहिल्यानंतर आता आपण जाणार आहोत लेडी बॉवर रिझर्वॉयरकडे, जिथे आपण छोटासा वॉकिंग ट्रेल घेऊ आणि त्यानंतर आपण जाणार आहोत नागमोडी घाटाकडे, जो आहे स्नेक पास. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.